होतो तो आज आमचा सुखाचा आणि चांगला साईबाबाचा दिवस आलेला आहे. खरोखर आम्हाला अभिनंदन आज झालं की आनंद खूप झाला की आज दर्शनासाठी पहिला दिवस जात आहे. त्यासाठी आता आम्ही दर्शनात जातो. सर्व तुम्ही इकडे गाईज ही आमची पूर्ण फॅमिली आहे. साईमाय सकाळ भावांनो, आता वाजल्यात सकाळचे 6 आणि आमची मंडळी पूर्ण उठलेली आहे. आणि हा भाऊ दुसरा ब्लॉग बनवतोय, विशाल भाऊ. आणि बाकी मंडळी तुम्हाला दाखवतो. सर्व फ्रेश होऊन रेडी झालेले आहेत. आणि मंडळी सर्व आता साईबाबांच्या दर्शनाला जाण्यासाठी तयारी करत आहेत. आणि आमची लाडाची स्वाती भाभी सकाळचा प्रवासानंतर. चला तर मंडळी, मी पण आता जरा फ्रेश होतोय. A few moments later. सो फायनली गाईज आता आम्ही रेडी झालेलो आहेत आणि आता आम्ही जात आहोत साईबाबांच्या दर्शनाला. सर्व मंडळी तयारी करून रेडी झालेली आहे. आणि आम्ही वाट पाहत होतो तो आज आमचा सुखाचा आणि चांगला साईबाबाचा दिवस आलेला आहे. खरोखर आम्हाला अभिनंदन आज झालं की आनंद खूप झाला की आज दर्शनासाठी पहिला दिवस जात आहे. त्यासाठी आता आम्ही दर्शनात जातो. सर्वांनी दर्शन घेऊन परत नाश्त्यासाठी यावे. चला तर मंडळी भेटूया दर्शन घेऊन आल्यानंतर. मोबाईल अलाउड नाही मंदिरामध्ये, त्या कारणास्तव मी मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही. सेल्फी पॉईंट आहे, तुम्ही इकडे फोटोशूट करू शकता. आणि हा साईबाबांच्या मंदिराचा कलर. सो गाईज फायनली साईबाबांचं दर्शन करून आलेलो आहे. जवळपास 2.5 तासानंतर साईबाबांचं दर्शन झालं. आणि आज साईबाबांचा प्रसाद. सर्व मंडळी आताच दर्शन घेऊन आलेले आहेत. गाईज माझ्यासोबत देव, वहिनी आणि विशाल भाऊ आहेत. आणि आता आम्ही जातोय साईसागरमध्ये नाश्ता करण्यासाठी. साईसागर हॉटेल. हे काउंटर आहे. जे पण तुम्हाला खायचं आहे इकडे पहिलं पेमेंट करून तुम्हाला बिल फाडावं लागतं. त्यानंतर तुम्ही तिकडे जाऊन काउंटरवर घेऊ शकता. तर फायनली आता आमचा नाश्ता आलेला आहे. मसाला डोसा आहे. आणि आमच्या वहिनी साहेबांना काय, वहिनी साहेब? छास, बटर मिल्क, बटर मिल्क. चला तर आता आम्ही नाश्ता करून घेतोय. मंडळी तुम्ही पण या नाश्ता करण्यासाठी. रेट आण देशामध्ये. चला तर मंडळी आता आम्ही नाश्ता करून घेतोय. भेटूया नंतर. आणि आता आम्ही जात आहोत संध्याकाळी. काहू में है, काहू जाऊं? हाँ, किधर जाऊं मैं?
हा? आता वाजल्यात संध्याकाळचे 5:30 आणि आता आम्ही चाललोय मॉलमध्ये जरा फिरायला. शिर्डीमध्ये सुद्धा फिरून घेतोय. हा मॉल आहे साई कॉम्प्लेक्स आणि आपली पूर्ण मंडळी सर्व इकडे चाललेली आहे आणि बाकीची मंडळी आणि आमचे हे डान्सर आहेत मनोज मेहर आणि किशोर मेहर, अतिशय सुंदर असे डान्सर. आणि इकडे हनुमंतांचं मंदिर आहे आणि थोड्याच पुढे इकडे द्वारकामाई आहे. आपण इकडून साईबाबांचं मुखदर्शन सुद्धा घेऊ शकता. चावडी मंदिर, आपण पाहू शकता इकडे द्वारकामाई आहे. चला तर आपण द्वारकामाईचं दर्शन घेऊया. हे संध्याकाळचं साईबाबांचं दर्शन आहे आणि आता आपण द्वारकामाईचं दर्शन घेऊया. हॉटेलमध्ये आम्ही सर्व आता आलोय चाय पिण्यासाठी आणि आमची बाकीची मंडळी सर्व इकडे पोचलेली आहेत चाय पिण्यासाठी. त्या ग्रुपची पहिलं काय आहे म्हणून पहिला आता आपण आलोय दीपक भाऊच्या दुकानात आणि दीपक भाऊ आहेत आणि आमचे दोघे जण शॉपिंग करत आहेत. काय घेत आहे तू? कडा घेतलेला आहे साईबाबांचा. हा साईबाबांचा ब्रेसलेट घेतलेला आहे विशालने. आणि दीपक भाऊ माझ्यावर दुकान सोडून जात आहे, माझ्या भरोशावर, कारण की त्यांना माझ्यावर भरोसा आहे एवढा. जर काहीच तुम्ही पण शिर्डीला आला असाल तर आपल्या दीपक भाऊच्या शॉपमध्ये या, शॉपला व्हिजिट करा. साईबाबांच्या मूर्त्या तुम्ही घेऊ शकता. मंडळी इकडे फोटोशूट करत आहेत आणि किल्ल्यातून बोलवल्यात खास फोटोशूट करण्यासाठी. प्राईम लोकेशन आहे आमचं फोटोशूटचं. हो मनोहर दादा, ह्या पावसाबद्दल काय बोलशील? काय बोलशील? आम्ही यावर्षी पावसामुळे आमची एवढी हालत खराब झाली की कुठे जाऊ शकत नाही. इथे चहाचा पत्ता मिळत, कुठला जेवणाचा पत्ता, नाश्त्याचा पत्ता नाही. एवढी हालत खराब झाली, गार्डनमध्ये जाऊ शकत नाही. अतिशय येऊन आम्हाला असं बाबासाठी खूप म्हणजे दुःख वाटतं की पाऊस इकडे पाहिजेच नाही, असं आमचं म्हणणं आहे. गेले 2 दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय आणि इकडे जे पहिले दुकान असायचे पेरू डाळिंब वगैरे, आता कुठलीच दुकानं नाही आहेत आणि पावसामुळे सर्व आमचे मंडळी इकडे मॉलमध्ये थांबलेले आहेत. गाईज ही आमची पूर्ण फॅमिली आहे.
आत्ता आलो आहे मॉलमध्ये फिरण्यासाठी आणि इकडे साड्यांची दुकानं आहेत आणि इकडे साईबाबा बसलेले आहेत वरती पाहू शकता. आपण पाहू शकता जे बाबांनी ह्या कढईमध्ये हात घालून जेवण बनवलं होतं हे दृश्य. आता आम्ही आलेलो आहोत दहीपुरी खाण्यासाठी फॅमिली. इकडे स्पेशल दहीपुरी असते, खूप छान असते. आपला भाईजान आपल्यासाठी दहीपुरी घेऊन आले. दहीपुरी कशी टाकली हे पायर केलं माया करल्याची तर गाईज आता आपण आलो आहे जेवायला आणि मी माझ्यासाठी हाफ नूडल्स आणि मंचुरियन्स मागवलं आहे. तर आता मी जेवण घेतो आहे. जेवण करून आता आलेलो आहे आणि बाकीची मंडळी इकडे सर्व बसलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आज कुठे फिरायला भेटलं नाही त्या कारणास्तव सर्व मंडळी इकडे रम्मी खेळत आहेत. मेंढीकोट. अंकु तुला येते मेंढीकोट खेळता? सर्व कोट येतात. काय बोलते? एक नंबर बोलली. तुम्ही काय खेळता? खेळायला कोण नाही मिळत. कोण नाही मिळत? कुठे गेले पब्लिक? आपली मंडळी इकडे लुडो खेळत आहेत. आणि हा इकडे 3 गेम बसलेले आहेत इकडे. हे 2 कपल आहेत. ही सोना किशोरची बायको, ही वर्षा राजूची बायको. आजपासून त्यांनी दोघांनी एक्सचेंज केलेत. गाईज आता आम्ही गेम खेळणार आहोत. गेमचं नाव आहे मारामारी. हा कॅट आहे. तर आम्ही आता 3 पत्ते खेळणार आहोत. त्यामध्ये ज्या कोणाचा हलका येईल त्याला आम्ही मारणार आहोत. तर चला आपण आता थोड्याच वेळात गेम चालू करणार आहोत. गेम स्टार्ट. माझं राणी बारी. तुझं काय आहे दाखव. तुझं काय? तर गाईज पहिली बकरी भेटली आहे. चला तर मंडळी आता रात्रीचे वाजल्यात 11:15 आणि आमची झोपायची वेळ झालेली आहे. बाकीची मंडळी सर्व इकडे झोपलेले आहेत. बाकीचे मोबाईलमध्ये बिझी आहेत आणि धनुमणू अजून बसलेले आहे. छोटी मंडळी चला तर मंडळी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.